गुड आफ्टरनून स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नवीन पाठाला सुरुवात केली होती, प्रकाशाचे परावर्तन. त्याच्यामध्ये आपण प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय, त्याचे किती प्रकार पडतात आणि आरसा तसेच आरशाचे प्रकार आपण अभ्यासले होते. आरशाचे एकूण 2 प्रकार पडतात, सपाट आरसा आणि गोलीय आरसा. तर सपाट आरशामध्ये तयार होणाऱ्या प्रतिमेला आपण आभासी प्रतिमा असे म्हणतो आणि गोलीय आरशामध्ये तयार होणाऱ्या प्रतिमेला आपण विभासी प्रतिमा असे म्हणतो. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत गोलीय आरशाशी संबंधित संज्ञा. गोलीय आरशाशी संबंधित संज्ञा. तर बघा, इथे आपण एक आकृती काढूयात गोलीय आरशाची. हा झाला आपला गोलीय आरसा. इथे मध्ये आपण एक बिंदू देऊयात आणि त्याच्यापासून आपण एक अशी रेषा काढूया जी वर्तुळाच्या बाहेर जाईल. तिलाच आपण काय म्हणतो, मुख्य अक्ष. तिला आपण नाव देऊयात मुख्य अक्ष एम. त्यानंतर पुन्हा या सी बिंदूपासून, याला आपण बिंदूला नाव देऊयात सी बिंदू. या सी बिंदूपासून पुन्हा इकडे एक रेष जाते, तिला आपण म्हणतो वक्रता केंद्र. वक्रता केंद्र. ती पुन्हा इथे पण एक जाते अशी रेष, या बिंदूला पुन्हा छेदून दुसरी एक असून रेष जाते, तिला सुद्धा आपण वक्रता केंद्रच म्हणूयात. आणि या ज्या 2 आहेत त्यांना आपण वक्रता त्रिज्या असं म्हणूयात. वक्रता त्रिज्या. त्याला आपण नाव, ह्या छेदणाऱ्याला आपण एफ नाव देऊयात, ह्याला ए आणि ह्याला पी. त्याला आपण म्हणूयात आरशाचा ध्रुव. म्हणजे जिथे प्रतिमा, ज्या बिंदूपासून प्रतिमा तयार होते त्याला आपण म्हणतो आरशाचा ध्रुव. आता इथे प्रतिमा तयार होणार आहे आपली. आता आपण ह्यातली पहिली संज्ञा बघूयात, वक्रता त्रिज्या. तर वक्रता त्रिज्या म्हणजे काय हे आपण बघूयात. वक्रता त्रिज्या. तर आता वक्रता त्रिज्या म्हणजे काय, आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या त्रिज्येला आरशाची वक्रता त्रिज्या असे म्हणतात. आरसा ज्या गोलाचा भाग असतो, म्हणजे समजा हा आपला आरसा आहे. हा आरसा कोणत्या गोलाचा भाग आहे, जो आपण हा गोल काढलेला आहे त्या गोलाचाच हा आरसा भाग आहे. म्हणून ह्या वर्तुळाची जी त्रिज्या आहे, ह्या वर्तुळाच्या ज्या ह्या 2 त्रिज्या आहेत त्या त्रिज्यांनाच आपण वक्रता त्रिज्या असे म्हणतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या, आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या त्रिज्येलाच आरशाची वक्रता त्रिज्या असे म्हणतात. मग इथं वक्रता त्रिज्या कोणकोणत्या आहेत, तर इथे वक्रता त्रिज्या आहेत CP आणि CA. बघा इथं C आणि ही P ही एक त्रिज्या आणि CA ही दुसरी वक्रता त्रिज्या. म्हणजे आपला जो आरसा ह्या गोलाशी संबंधित आहेत आणि ह्या गोलाच्या ह्या 2 त्रिज्या आहेत आणि त्याच त्रिज्यांना आपण वक्रता त्रिज्या असं म्हणतो. मग इथं 2 वक्रता त्रिज्या आहेत, कोणकोणत्या, तर एक आहे CP आणि दुसरी आहे CA. आता दुसरी संज्ञा बघूयात आपण, मुख्य अक्ष, ज्याला आपण प्रिन्सिपल ॲक्सिस असं म्हणतो. आता मुख्य अक्ष आपण बघितला आहे. मुख्य अक्ष कशाला म्हणणार, आरशाचा ध्रुव आणि वक्रता केंद्र याच्यामधून सरळ जाणाऱ्या रेषेस आरशाचा मुख्य अक्ष असे म्हणतात. आता आरशाचा ध्रुव कोणता आहे, तर हा P. आरशाचा ध्रुव कोणता आहे, तर हा P. हा काय आहे, आरशाचा ध्रुव. तर ह्या आरशाचा ध्रुव आणि वक्रता केंद्र हे काय आहे, वक्रता केंद्र. म्हणजे इथूनच त्रिज्या तयार झाल्या, निर्माण झाल्या, या केंद्राला आपण काय म्हणतो, वक्रता केंद्र. मग या आरशाचा ध्रुव आणि वक्रता केंद्र
ह्या दोन्हीमधून जो अक्ष किंवा जी रेषा जाते त्यालाच आपण काय म्हणतो, मुख्य अक्ष. पुन्हा एकदा लक्षात घ्या, आरशाचा ध्रुव आणि वक्रता केंद्र यातून जाणाऱ्या सरळ रेषेस आरशाचा मुख्य अक्ष असे म्हणतात. तर इथं आरशाचा मुख्य अक्ष कुठून गेलेला आहे, पी पासून एम पर्यंत, म्हणून इथं आरशाचा मुख्य अक्ष झाला पी एम. त्यानंतरची संज्ञा आहे मुख्य नाभी. मुख्य नाभी अंतर्गोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारे आपाती किरण परावर्तन नंतर मुख्य अक्षावर आरशासमोर एका विशिष्ट बिंदूत म्हणजेच एफ बिंदूमध्ये मिळतात. या बिंदूला अंतर्गोल आरशाची मुख्य नाभी असे म्हणतात. तसेच बहिर्गोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असलेले आपाती किरण परावर्तनानंतर आरशामागील मुख्य अक्षावरील एका विशिष्ट बिंदूपासून आल्यासारखे भासतात. या बिंदूला बहिर्गोल आरशाची मुख्य नाभी असे म्हणतात. समजा अंतर्गोल आणि बहिर्गोल आरशावर जेव्हा प्रकाशाचे परावर्तन होते तेव्हा ती जी किरणे आहेत ते एका विशिष्ट बिंदूपासून आलेली भासतात. समजा हा आरसा आहे, या आरशावर प्रकाशाचे परावर्तन होत आहे, तर इथे जेव्हा प्रकाशाची ही किरणे असतात तेव्हा ही किरणे या एफ बिंदूपासून परावर्तित होतात आणि याच बिंदूला आपण मुख्य नाभी असे म्हणतो. म्हणजे आरशाच्या ज्या बिंदूपासून जिथून किरणे परावर्तित होतात असे आपल्याला भासते, तिथे एक विशिष्ट बिंदू आहे आणि त्या विशिष्ट बिंदूपासून किरणे परावर्तित होतात याचा आपल्याला भास होतो आणि अशाच बिंदूला आपण एफ बिंदू किंवा मुख्य नाभी असे म्हणतात. आणि इथे आपली मुख्य नाभी आहे तो एफ बिंदू. त्यानंतर आहे नाभीय अंतर, फोकल लेंथ. नाभीय अंतर. तर आता नाभीय अंतर कशाला म्हणणार, तर बघा, आरशाचा ध्रुव व नाभी यांच्यामधील अंतराला नाभीय अंतर असे म्हणतात. हा जो आरशाचा ध्रुव आहे, हा आरशाचा ध्रुव व ही जी नाभी आहे एफ, या दोन्हींमधील अंतराला आपण नाभीय अंतर असे म्हणतो. आरशाचा ध्रुव आणि नाभी यांच्यामधील अंतराला नाभीय अंतर असे म्हणतात. नाभीय अंतर हे वक्रता त्रिज्येच्या निम्मे असते. कसे असते, वक्रता त्रिज्येच्या निम्मे, म्हणजे ही जी वक्रता त्रिज्या आहे हिच्या निम्मे, हिच्या अर्धेच असे नाभीय अंतर असते. आरशाचा ध्रुव व नाभीय बिंदू या दोन्हीमधील अंतराला नाभीय अंतर असे म्हणतात आणि हे नाभीय अंतर हे वक्रता त्रिज्येच्या निम्मे किंवा अर्धे असते. पुन्हा एकदा लक्षात घ्या, गोलीय आरशाशी संबंधित संज्ञा, त्याच्यामध्ये अजून राहिलंय ध्रुव, ज्याला आपण पोल असे म्हणतो. ध्रुव. आता हा ध्रुव कुठे आहे, तर आरशाच्या पृष्ठभागाच्या मध्यबिंदूस आरशाचा ध्रुव म्हणतात. म्हणजे हा जो मध्यबिंदू आहे सी, ह्याला काय म्हणतात, ध्रुव म्हणतात. म्हणजे आरशाच्या पृष्ठभागाच्या मध्यबिंदूस त्याला आरशाचा ध्रुव असे म्हणतात. हा जो आरसा आहे गोलीय, त्याचा मध्यबिंदू आहे हा सी, त्यालाच आपण ध्रुव असे म्हणतो. म्हणून इथं आरशाचा ध्रुव कोणता आहे, तर सी. त्यानंतर आहे वक्रता केंद्र. वक्रता केंद्र. आता वक्रता केंद्र म्हणजे आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र असे म्हणतात. आता आरसा ज्या गोलाचा भाग आहे, समजा हा आरसा आहे, आरसा कुठल्या गोलाचा भाग आहे, तर तो या गोलाचा भाग आहे. म्हणून याचे जे वक्रता केंद्र आहे तेच आरशाचे वक्रता केंद्र असते. म्हणजे इथं वक्रता केंद्र कोणते आहे, तर सी. का, तर हे सुद्धा त्याच आरशाचे किंवा त्या गोलाचे वक्रता केंद्र असल्यामुळे ते सुद्धा त्या आरशाचे वक्रता केंद्र आहे. पुन्हा एकदा आरशाच्या गोलीय संज्ञा बघा. वक्रता त्रिज्या. वक्रता त्रिज्या आपण कशाला म्हणतो, तर आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या त्रिज्येला आरशाची वक्रता त्रिज्या असे म्हणतात. आकृतीमध्ये CP आणि CA ह्या आरशाच्या वक्रता त्रिज्या आहेत. नंतर मुख्य अक्ष, आरशाचा ध्रुव आणि वक्रता केंद्र यातून जाणाऱ्या सरळ रेषेस आरशाचा मुख्य अक्ष असे म्हणतात. आकृतीमध्ये PM हा आरशाचा मुख्य अक्ष आहे.
त्यानंतर मुख्य नाभी, अंतर्गोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असलेले आपाती किरण परावर्तनानंतर मुख्य अक्षावर आरशासमोर एका विशिष्ट बिंदूत मिळतात. या बिंदूला अंतर्गोल आरशाची मुख्य नाभी असे म्हणतात. तसेच बहिर्गोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असलेले आपाती किरण परावर्तनानंतर आरशामागील मुख्य अक्षावरील एका विशिष्ट बिंदूपासून आलेले भासतात. त्यालाच आरशाची मुख्य नाभी असे म्हणतात. इथं मुख्य नाभी आहे आकृतीमध्ये F. त्यानंतर नाभीय अंतर, आरशाचा ध्रुव आणि नाभी यांच्यामधील अंतराला नाभीय अंतर असे म्हणतात. नाभीय अंतर हे वक्रता त्रिज्येच्या निम्मे असते. म्हणजे आकृतीमध्ये P आणि F या बिंदूंमधील अंतराला नाभीय अंतर म्हणता येईल. त्यानंतर येतं ध्रुव, आरशाच्या पृष्ठभागाच्या मध्यबिंदूस आरशाचा ध्रुव असे म्हणतात आणि आकृतीमध्ये P हा आरशाचा ध्रुव आहे. त्यानंतर वक्रता केंद्र, आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या केंद्रास आपण वक्रता केंद्र असे म्हणतो आणि आरशामध्ये आकृतीमध्ये वक्रता केंद्र आहे C. या ज्या आहेत त्या गोलीय आरशा संबंधित संज्ञा आहे. परीक्षेत सुद्धा तुम्हाला याबद्दल आकृती काढून संज्ञा स्पष्ट करा असा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे तुमच्या वहीमध्ये आकृती आणि या संज्ञा व्यवस्थित प्रकारे लिहून स्पष्ट करू शकता. त्यानंतर आहे आपलं परावर्तित किरणांचे रेखन. परावर्तित किरणांचे रेखन म्हणजे कोणत्या अक्षावर कशा प्रकारचे किरण परावर्तित होतं आणि ते कोणत्या दिशेमधून जातं त्याला आपण म्हणतो परावर्तित किरणांचे रेखन. बघूयात आपण परावर्तित किरणांचे रेखन. याची आकृती बघूयात आपण. ही आकृती तुम्ही वहीमध्ये काढून घ्या. आता बघा, गोलीय आरशावर पडणारा किरण हा कोणत्या दिशेने परावर्तित होतो हे कसे निश्चित केले जाते. तर आकृतीमध्ये बघा दाखवल्याप्रमाणे M आणि N हा गोलीय आरसा Q बिंदूपाशी AQ प्रकाश किरण आपाती आहे. म्हणजे बघा, जे प्रकाश किरण आरशाकडे जाते त्याला आपण आपाती किरण असे म्हणतो. तर इथं QA हे काय आहे, आपाती किरण आहे कारण ते आरशाकडे जातंय. आणि B आणि Q काय आहे, तर ते परावर्तित किरण आहे कारण ते आरशापासून परत माघारी फिरतं. त्याला आपण म्हणतो परावर्तित किरण. तर AQ प्रकाश किरण हे आपाती आहे आणि आरशाची CQ ही एक त्रिज्या आहे. आता इथं C आणि Q ही काय आहे, तर ही आरशाची त्रिज्या आहे. म्हणून Q बिंदूपाशी CQ आरशाला अभिलंब ठरतो आणि कोन AQC हा आपतन कोन तयार होतो. AQ आणि C हा कोण कुठला झाला, आपतन कोन. ह्याला आपतन कोन का म्हणणार, कारण ह्या आपतन कोनामधूनच किरणे आरशाकडे फिरली जातात. त्याला आपण म्हणतो आपतन कोन. परावर्तन नियमानुसार आपतन कोन आणि परावर्तन कोन हे समान मापाचे असतात. आता बघा, जो परावर्तनाचा नियम आहे त्यानुसार जो आपतन कोन आणि परावर्तन कोन आहे ते समान मापाचेच असतात. कारण ज्या अंशामध्ये किरणे आरशाकडे फिरतात त्याच अंशामध्ये पुन्हा ती किरणे आरशाकडून आपल्याकडे परावर्तित होतात. म्हणूनच या दोन्ही कोनांमधील जो अंश किंवा अंतर असतं ते समान आपल्याला आढळून येतं. त्यानंतर AQ आणि QB परावर्तन मार्ग निश्चित करताना कोन CQB हा परावर्तन कोन AQC ह्या आपतन कोना एवढाच ठरला जातो. आता तुम्ही बघू शकता AQC हा जो आपतन कोन आहे तो QCB ह्या जो आपतन कोन आहे त्याला पॅरलल आहे किंवा समांतर आहे. म्हणून आता ह्याचे नियम बघा. पहिला, जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीमधून जातो.
दुसरा नियम, जर आपाती किरण मुख्य नाभीमधून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातो. आणि नियम तिसरा, जर आपाती किरण वक्रता मध्यातून जात असेल तर परावर्तित किरण त्याच मार्गाने परत जातो. तर अशा प्रकारे हे परावर्तित किरणांचं रेखन आहे. आणि जशा प्रकारे किरणांचं आपाती किरण आरशाकडे फिरली जातात तशाच प्रकारे पुन्हा आरशाकडून परावर्तित किरणांचे जे हे उत्सर्जन होत असते. आणि आपाती कोन आणि परावर्तित कोन ह्यामधील अंतर हे समान असते. तर बघा, नियम 1 म्हणजेच काय, जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण हे मुख्य नाभीमधून जातो. त्याची बघूयात आपण आकृती. आता नियम काय आहे पहिला ते बघा. समजा जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण हे मुख्य नाभीमधून जाते. आता बघा, हे आहे परावर्तित मुख्य अक्षाला आपाती किरण. हे काय आहे, आपाती किरण ते मुख्य अक्षाला समांतर म्हणजे सी काय आहे तर मुख्य अक्ष आहे. आणि हे आपाती किरण जर या मुख्य अक्षाला समांतर असेल, तुम्ही बघू शकता दोन्हींचं जे किरण आहे त्यांचा आकार हा समान आहे किंवा ते एकमेकांना समांतर आहे. तर ही दोन किरणे जर एकमेकांना समांतर असतील तर हे जे परावर्तन होणारे म्हणजे आरशापासून पुन्हा फिरणारे जे किरण आहे ते मुख्य नाभीमधून जाते. इथं मुख्य नाभी कोणते आहे, एफ ही काय आहे मुख्य नाभी. तर हे जे तयार होणारे जे परावर्तित किरण आहे आरशापासून ते मुख्य नाभीला छेदून जातं. हा नियम पहिला आहे. त्यानंतर दुसरा, जर आपाती किरण मुख्य नाभीमधून जात असेल तर परावर्तित किरण हे मुख्य अक्षाला समांतर असते. समजा आता इथे काय होईल बघा, जर आपाती किरण हे नाभीमधून जात असेल, समजा आपलं आपाती किरण जर या नाभीमधून जात असेल तर परावर्तित होणारं जे किरण आहे ते मुख्य अक्षाला समांतर असते. हा झाला नियम दुसरा. समजा जर ही आपलं आपाती किरण आहे जर ह्या एफ बिंदूला म्हणजे या नाभीला छेदून जात असेल आरशाकडे तर आरशामधून होणारं परावर्तन जे आहे ते मुख्य अक्षाला समांतर असे दाखवतं. त्यामुळे मुख्य अक्ष आणि जे परावर्तित किरण आहे ते दोन्ही एकमेकांना समांतर दिसतात. हा झाला नियम दुसरा. त्यानंतर नियम तिसरा आहे, जर आपाती किरण वक्रता मध्यातून जात असेल तर परावर्तित किरण त्याच मार्गाने परत जाते. आता इथे बघा, सी काय आहे तर आपलं वक्रता केंद्र आहे. तर या सी मधून जर आपाती किरण हे आरशाकडे जात असेल तर जे परावर्तित किरण असते ते पुन्हा याच मार्गाकडून आरशाकडून बाहेर पडते. म्हणजे नियम तिसरा काय आहे, जर आपाती किरण हे वक्रता केंद्राला छेदून आरशाकडे जात असेल तर ते किरण पुन्हा परावर्तित होऊन वक्रता केंद्रातूनच बाहेर जाते. अशा प्रकारे परावर्तित किरणांच्या रेखनाचे एकूण 3 नियम आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासले आहेत.